खामगाव एपीएमसीमध्ये सुभाष पेसोडे यांच्यावर अविश्वास ठराव पारित, काँग्रेसचा बाजार समितीवरील ताबा मजबूत. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज नाट्यमय घटनाक्रम पाहायला मिळाला. बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव मोठ्या बहुमताने पारित करण्यात आला आहे. आजच्या सभेला एकूण 18 पैकी 13 सदस्य उपस्थित होते. या मतदानात 12 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मत दिले, तर केवळ एक मत विरोधात पडले. त्यामुळे अविश्वास ठराव दणदणीत बहुमताने मंजूर झाला आणि सभापती सुभाष पेसोडे यांनी पायउतार व्हावे लागले. या संपूर्ण घडामोडीत विशेष म्हणजे भाजपाच्या पाठिंब्याने काँग्रेसने हा अविश्वास ठराव जिंकला, अशी माहिती समोर आली आहे. आता खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर पूर्णपणे काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून काँग्रेस नेते ज्ञानेश्वर पाटील यांचा प्रभाव आणखी मजबूत झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या निर्णयानंतर खामगावच्या राजकारणात मोठी हालचाल दिसून येत असून पुढील काही दिवसात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमचा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मध्ये सत्तापालट झालं, अविश्वास प्रस्ताव पारित झालेला, काय माहिती? आज कृषी उत्पन्न बाजार समिती खामगावच्या काही सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली होती. त्यानुसार प्राधिकृत अधिकारी म्हणून आज अविश्वास ठरावाची बैठक पार पडली. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 सदस्यांपैकी 2/3 बहुमताने 12 मते अविश्वास ठरावाच्या बाजूने पडल्यामुळे आज इथला अविश्वास ठरावाचा प्रस्ताव संमत झाला आणि सभापती श्री सुभाष लक्ष्मणराव पेसोडे यांच्यावरचा हा अविश्वास प्रस्ताव होता तो पारित झालेला. नवीन सभापतीपदाची प्रक्रिया कधी सुरू? आज दिनांकाच्या 14 तारखेच्या सभेसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून मला नेमण्यात आलेलं होतं. त्या पुढची प्रक्रिया हा प्राधिकृत अधिकारी यांचा विषय नसल्यामुळे त्यावरती मला भाष्य करता येणार. ओके.